लय भारी. पण आता पहिला सकाळपेक्षा आता जे करायला घेतील 1 घंटा आहे. अजडी पब्लिक थांबली सगळी, अजडी सगळे थांबले जे करायचं. गाडी बघू शकता तुम्ही, बस चेंज करायला गेले. जय जगन्नाथ. ध्वज के बारे में आपने सुना होगा, हवा एक तरफ चलती है, ध्वज इनका अलग चलता है. दूसरी चीज़ ये, तीसरा वहाँ पर एक समाज है जो हर बार जाके ऊपर ध्वज लगाता है. ऐसा माना जाता है एक दिन अगर ये लोग खुद चढ़ के ऊपर जाके ध्वज नहीं लगाए, चाहे आंधी हो, बारिश हो, तूफान हो, सुनामी हो, कुछ भी हो, अगर एक दिन में नहीं लगाए, 18 वर्ष के लिए जगन्नाथ मंदिर बंद हो जाए. गाइस बघू शकता तुम्ही. अब आप जब मैं सामने देख रहा हूँ व्यक्ति ध्वज लेके जा रहे हैं, 30 kgs का वेट है, विदाउट एनी स्टेयरकेस, विदाउट एनीथिंग. 5 माले की आप बिल्डिंग बाहर से चढ़ रहे हो. आप सोचो, कोई सेफ्टी नहीं, कोई सेफ्टी नहीं, बट दे आर सेफ. ऊपर वाले की प्रथा है और ये इतने सालों से चल रहा है. ऑलमोस्ट 700-800 साल की प्रथा है. अनदर थिंग, जगन्नाथपुरी की अगर बात करें तो थोड़ा सा आगे अपन चलते हैं. जगन्नाथपुरी में कहा जाता है रथ यात्रा यहाँ से शुरू होती है, सबसे भव्य यहीं. जय जगन्नाथ. तुम्हाला दाखवू शकतो मी. बोकारो के रहने वाले प्रीति कुमारी, बोकारो के रहने वाले प्रीति कुमारी, तो सूचना केंद्र के सामने आ जाए. अरे देव को तेव्हा यांची येईन चला पण हां त्याला शेकल्याचं त्याने दवाखान्यात पडलेला. आता चित्रकला इकडेच चालेल. तुम्हाला आई नाही आधी आम्ही नवरा बायका. बहुत थंडी लागते ती. आता गरम थोडी करायला लागली. बोलायचं असं. चला जय श्रीराम. चांगल्या शिक्षित झालेले सर्वांचं सहकार्य आणि आपल्या बाबा जगन्नाथचं दर्शन झालेलं आहे. टूरमध्ये चांगली माहिती पण तुम्ही चांगली आपली दिली महाराष्ट्राबद्दल, त्याच्यावर तुमचं धन्यवाद सर. असं भेटू पुढच्या ट्रिपमध्ये पण. नक्की नक्की. धन्यवाद. चला दादा. जय श्रीराम. चला चला चला. ताई कुठे होत्या कालपासून दिसल्या नाही. आता निघाले.
चला ताई, धन्यवाद. ट्रिप चांगली केली तुम्ही मस्त. दादा ट्रिप तुम्ही केव्हा कॉपरेट केलं, सहकार्य केलं म्हणून नीट झालं. एक नंबर ट्रिप, एक नंबर जेवण, एक नंबर राहणं खाणं पिणं हा का चला या गाडीत या गाडीत. सगळं काय एक नंबर. आमची पोरगी पण कुठे एक गेला नंबर. गाडीवाला? तर मस्त झाला ट्रिप. मग आता काय यायलाच पाहिजे ना, राहून थांबून जावं. कोण येतो आमच्याकडे? मामी बसा इथे मागे. बाबा मामी मागे मागे पण काय? अरे टेबल आहे ना जागा. हा सगळ्या वेळी पुढं त्याचबरोबर मागे आहेत. आई तर काहीच तब्येत बिघडलेली, इंजेक्शन घेतलं थोडं बरं वाटलं. आणि हे बघा सगळी पॅकिंग चालू आहे सगळं निघायला. हे बघा. बरोबर बघा मरीन ड्राईव्ह. परतीच्या प्रवासाला चाललो आम्ही. हे बघा सगळी ज्योती इकडे बघ, ज्योती परतीच्या प्रवासाला चाललो. बरं आहे. आणि इकडे माझे ना मोबाईल तिकडे बघ. घरागाव जातो 2 दिवस झाला ना, तर मला पण एनर्जी आली थोडी. घरात ती भाजी काय मस्त मा. जाम मोठा SP वाले पैशाच्या बाईन घेतलंय. नांदेकोट केला टपक्यात मी केला बघा सगळे आल्यात. बघू जेवण काय भेटतं ते बघायला आल्यात. कुठला डिझाईन गोंदिया जंक्शन. हे बघा चहा घ्यायला आलोय. एक मिनिट चला आम्ही निघतो आता. काकून जेवण मस्त बनवला का 2 दिवस. धन्यवाद. नाही खरंच चांगला जेवण बनवला. काही कोणती कंप्लेंट नाही काय नाही का. राहून दे ना त्यांनी काय आता सगळंच बिबारल्या. मग अवतार के बघा ते नाही काय. कशी वाटली तुम्हाला आमची ट्रिप? मस्त एक नंबर. हा का. ट्रॅव्हल्स मध्ये नक्की या काय सगळ्यांनी एकदा या. चांगलं जेवण, चांगली सोय, सगळंच चांगलं. चला. हो सगळं थांबलं. काय हा दिनेश पाटील दिनेश पाटील गाईस ऑर्डर
दिनेश पाटील हा पेमेंट झालं काय दिनेश पाटील हे दिलीप गाईच जेव्हा आम्ही स्विगीला ऑर्डर केली ती लवकरच 8 वाजता ती आता आले काय ना गाडी लेट झाली ना म्हणून रोटी आटे माहिती कधी टेस्ट आहे चपात्या रोटी आल्या भाज्या पण येणार वहिनी पूर्ण थकलेली आहे आमची मस्त केला नाही थकली चला बाय बाय पुरी चला बाय 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 जा तू पण चला आमचं झाला दर्शन मस्त हे ती थकली माझी बिजे आहेत थकली आमची ट्रेन होती भेटते चला पुढे बाय हां चला हां चला मागे कुठे